जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही आहे मुळा नदीत. ही मुळा नदीचं पात्र आहे आणि आज तारीख आहे 11 जून 2026. तर आता हे बघून तुम्ही समजू शकता की आम्ही कुठेतरी एका मोठ्या याला चाललोय. तर आम्ही चाललोय आजोबा गोडचं जे पीक आहे सगळ्यात उंच पाट आहे 1356 मीटरवरचा, त्या ठिकाणी त्याच्या एक्सपेडिशनला चाललोय आता. तर आता आपल्याकडे काय काय आहे ते सांगतो टोटली. आता आमच्याकडे पाणी होतं आणि आमचा असा रॅन्डम प्लॅन बनला की आम्हाला वाटलं होतं की कमी टाईम लागेल, पण नंतर गावकऱ्यांशी बोललो, थोडे गावकऱ्यांशी बोलून एक चांगलं डिसिजन घेतलं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्हाला पोचायला 4-5 वाजले, 5 ते 6 वाजून जातील. आणि आमचं ठरलं होतं की आम्हाला आजोबाच्या पीकला जायचं 1356 मीटर हाईट अचीव करायची. पण आमचं असं आधी प्लॅन होतं की जाऊन आम्ही येऊन जाऊ, पण बोलून कळलं की कॅम्पिंग करणार वरती. आता आपण कॅम्पिंग करायचा आपला प्लॅन बनलेला आहे आता. तर आम्ही सोबत काय काय घेतलं तर मित्रांनो, कॅम्पिंगसाठी इथं आपल्या मुळा नदीच्या उगमाच्या ठिकाणापासून इथनं उगम होतो. तर यापासून आपण असं शुद्ध असं ज्याच्यात असं फिल्टर झालेलं पाणी ना पूर्ण आजोबागडातलं, ते असं सुंदर असं आणि चवदार असं पाणी आपण 15 बॉटलमध्ये भरलं आहे. आणि एक बॉटल 1 लिटरची आहे. ते 15 लिटर पाण्याची बॉटल आहेत. आम्ही येतानाच पाण्याला सोडूनच प्रत्येकाच्या बॅगमध्ये कमीत कमी 15 ते 20 किलो वजन आहे आता. आणि आता आम्ही प्रत्येकजण 5-5 लिटर असे अंदाजे वाटून घेणार आहोत. कमी जास्त करून पण अंदाजे 5-5 लिटर देणार आहोत. त्याच्यावर आता प्रत्येकाच्या बॅगमध्ये 20 ते 25 लिटर पाणी राहणार आहे. खाणं पण आहे आणि जेवण तर आहेच. तर 20 ते 25 लिटर प्रत्येकाच्या याच्यात पाणी राहणार आहे. त्यावेळी प्रॉपर एक्सपिडिशन होणार आहे. आणि आम्हाला कळणार आहे जेव्हा आजोबागड सारखा घड तुम्ही 20 ते 25 किलोच्या खांद्यावरती घेऊन जाता ना, तेव्हा ती काय ते दुखतं. काल संजय आपला हरिश्चंद्रगड येत होता, त्याचे खांदे सुजले होते. आता ते कमी झालं म्हणून आम्ही आता त्याच्या खांद्यावर आता 20-25 केजीची आता बॅग देणार आहोत. आणि आता आपले जस्ट हा प्लॅन आहे आज. आणि आम्ही आता फायनली त्याच्यावरती जाऊन कॅम्पिंग करणार आहे. आमचा प्लॅन आहे की सनसेटच्या आधी पोहोचू, म्हणजे ॲटलिस्ट 6-7ला सनसेट होतो, मग 6:30 पर्यंत पोहोचू, कॅम्प साईट बघू. आपला टार्गेट आहे 5च्या. हा तेच टार्गेट ठेवू आपण. टार्गेट 5:30-6:30 म्हणजे 5चा टार्गेट ठेवूया. बट वाटत तर नाही, पण लेट्स सी 4-5 तास आपल्या वरती टॉपला जायचं आहे. 4-5 तास म्हटलं तरी 5-6 पर्यंत आपल्याला वरती जायचं आहे. तर तसं आहे. आय गेस सगळी इन्फो दिलेली वाटते. आता एकदा मी आमचं इंट्रो सांगतो जसं कोण कोण आम्ही. तर मी स्वप्नील आहे, हे आमचे संजू महाराज आणि कॅमेरामॅन अक्षय. हॅलो, जय शिवराय मित्रांनो. चला भेटू वरती गेल्यावरती.